सो पहिलं वाक्य आहे, ती 3 भाषा अस्खलित बोलू शकते. ती 3 भाषा अस्खलित बोलू शकते. ओके. He can speak शी कॅन स्पीक. ओके, लिहायला आपल्याला जागा नाही, आपण जर काही चुकलं तर फक्त बोलूया. 3 languages. शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस अस्खलित. अस्खलित म्हणजे फ्लुएंटली, है ना. शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस फ्लुएंटली. व्हेरी गुड. रेश्मा, सगळ्यांनी कोट घातलाय. सगळ्यांनी कोट घातलाय म्हणजे बाहेर थंडी असली. Everyone has warm coat. Everyone has one coat. Okay. I must be cold outside. I must be or it must be. I must be. ओके ओके. पहिल्या वाक्यात पहिली गोष्ट बघा, बऱ्याच जणांना असंच वाटतं की सगळ्यांनी कोट घातलाय, सो घालून झालंय का. ही हे मराठीमध्ये प्रॉब्लेम होतो, मराठीच्या विचारामध्ये प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी कोट घातलाय आपल्याला काय वाटतं, घालून. इंग्रज लोक ह्याच का वापरतात, गोष्ट घडून गेलेली आहे. पण ह्या वाक्यांमध्ये इंग्रजांच्या भूमिकेतून बघा, मराठीच्या भूमिकेतून नका बघू. सगळ्यांनी कोट घातलाय. तुम्ही जर म्हटलं एव्हरीवन हॅज वन कोट, तर इट मीन्स की घालून झालेला आहे, म्हणजे त्यांनी तो काढून पण ठेवला असेल. ठीक आहे. घातलाय म्हणजे त्यांच्या अंगावर आहे ना, त्यांच्या अंगावर आहे. सो काही क्रियापद अशी असतात जी वाटतात हॅज मध्ये लिहावी, पण ते ऍक्च्युली चालू क्रियेत बोलायचे असतात. एव्हरीवन इज वेअरिंग अ कोट. एव्हरीवन इज वेअरिंग अ कोट म्हणजे बाहेर थंडी असणार. आता इथे बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यात तुम्ही जसं इथे पहिल्या वाक्यात कॅन वापरला, इथे तुम्ही मस्ट बरोबर वापरले, कारण हे तुमचं स्ट्रॉंग ऍझम्पशन आहे की बाहेर थंडी असणारच. कोट घातलाय म्हणजे, मला नाही माहिती बाहेर थंडी आहे की नाही, पण हा कोट घातलाय म्हणजे मीन्स इट मस्ट बी कोल्ड आउटसाइड. इट मस्ट बी कोल्ड आउटसाइड. गुड. तिसरं वाक्य आहे, दिवसभरात तू खूप पाणी प्यायला पाहिजेस. दिवसभरात तू खूप पाणी प्यायला पाहिजेस. ओके. श्रेया. You should drink Yes. water every day. ओके. आता इथे तुम्हाला रचना समजते, प्रॉब्लेम थोडा शब्दांचा होता, बरोबर ना. सो भाषा तुम्हाला कळली की शुड बोलायचं आहे. यू शुड ड्रिंक वॉटर असं तुम्ही म्हटलं, पण आपण म्हटलं खूप पाणी प्यायला पाहिजे. सो तुम्ही थोडासा अजून एक्स्ट्रा शब्द वापरू शकता. यू शुड ड्रिंक मोर वॉटर, है ना. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. आणि राहिलं दिवसभरात, तर दिवसभरातला काय बोलायचं हे थोडं कन्फ्युज होतंय तुमचं, है ना. सो तुम्ही म्हणू शकता ड्युरिंग अ डे. ड्युरिंग अ डे म्हणजे दिवसाच्या वेळेमध्ये, पूर्ण दिवसभराचा कालावधी तुम्हाला बोलायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता ड्युरिंग अ डे. ड्युरिंग नाईट अख्ख्या रात्रीमध्ये. ड्युरिंग अ डे अख्ख्या दिवसामध्ये. ड्युरिंग मंथ अख्ख्या महिन्यामध्ये. सो ड्युरिंग शब्दाचा वापर करू शकता. गुड. मी परीक्षेसाठी अधिक अभ्यास करायला पाहिजे होता. कोण सांगेल? यश. मी परीक्षेसाठी अधिक अभ्यास करायला पाहिजे होता. I should have really study for an exam. I should. Okay. I should had. I should had. I should had कधी येतं का? I should have.
आय शुड हॅव. बरोबर. when study for my exam. ओके, आय शुड हॅव स्टडीड हार्डर म्हणू शकता तुम्ही. अधिक जास्त पद्धतीने आय शुड हॅव स्टडीड हार्डर फॉर माय एक्झाम. गुड. Okay, sir. ओके, नेक्स्ट. मला चावी सापडत नाही, कदाचित मी ती कार मध्ये विसरलो असेल. मला चावी सापडत नाही, कदाचित मी ती कार मध्ये विसरलो असेल. कोण सांगितलं? मला चावी सापडत नाही, कदाचित मी ती कार मध्ये विसरलो असेल. शंकर. I haven't found the key. आय हॅवंट फाउंड अ की. आता इथे थांबू ना, थोडस थांबा. ओके, नंतर पुढच्या वाक्याकडे जाण्यापूर्वी मला चावी सापडत नाही आणि तुम्ही म्हणता आय हॅवंट फाउंड द की. Found the key. हा. आय हॅवंट फाउंड द की म्हणजे मला अजून चावी सापडलेली नाहीये. सापडले नाही. जवळपास अर्थ तोच होतोय, पण मला इथे तुम्हाला इथे म्हणायचं की मला चावी सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे शक्य होत नाहीये, मला ती मिळत नाहीये. सो तुम्ही ते Couldn't येईल का सर? येस, तुम्ही पुढचा पण Okay, वापर sir. करू शकला असतात. आय Could कुडंट not फाइंड. इथे फाउंड येईल की फाइंड सर कुड वापरलं तर फाईन फाईन फाउंडच ना फाईन फाईन फाइंड. फाईन. येस, मॉडर्न जर वापरताय तर मग तुम्हाला बेस्ट फॉर्म. आय कुडंट फाइंड द की. आय बरोबर. मे हॅव. पुढचं Very सांगू good. सर. येस येस, आय मे हॅव फॉरगॉटन इन दी कार. व्हेरी गुड. आय मे हॅव, मी कदाचित ती कार मध्ये विसरलो असेल. सो तुम्ही इथे अंदाज बांधताय मे हॅव बोलून. आय मे हॅव फॉरगॉटन इट इन द कार. मी कार मध्ये कदाचित विसरलो असेल, है ना. सो इथे मे हॅव. अगदीच लेस सर्टेनिटी दाखवायची असेल तर तुम्ही माइट हॅव सुद्धा बोलू शकता. ओके, जर तुम्हाला अगदीच लेस सर्टेनिटी दाखवायची असेल तर, बट मे हॅव इज मोर करेक्ट. ओके, पुढचं. त्याने पैसे चोरले नसतील. शक्यता नाहीये त्याने पैसे चोरले नसतील. शक्यता नाहीये. शक्यता का नाहीये? कारण तो तेव्हा तिथे नव्हता. सो त्याने पैसे चोरले नसतील शक्यता नाहीये. कोण सांगेल? एखाद्या गोष्टीची शक्यता नाहीये. सर मला ते 5वं वाक्य कळालं नाही. ओके, आपण घेऊया नंतर एक 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 आपले सगळे झाल्यानंतर त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. तुम्हाला जे जे डाऊट येत आहेत. त्याने पैसे चोरले नसतील. शक्यता नाही, कारण तो तेव्हा तिथे नव्हता. कोण सांगेल? हात वर करा. शंकर काकडे बोला. त्याने पैसे चोरले नसतील. शक्यता नाहीये. ही कुड नॉट हॅव स्टोलन द मनी. ओके, ही कुड नॉट हॅव स्टोलन द Money. मनी. हा. ओके, पण जर प्रेझेंट मधला सेन्स असेल, प्रेझेंट मध्ये है ना, तर तर तुम्ही कॅन म्हणणं जास्त. कॅन म्हणेल ना सर. हा, ही चोरले नसतील म्हणून सर ल आलेला ना. तरी सुद्धा कॅन प्रेझेंट, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्याच असतात. जरी कॅन वापरलं तरी ते पास्ट मध्येच घडलंय. ओके. बरोबर. असं काही नाही की कॅन वापरलं म्हणजे ते आता प्रेझेंट. फक्त इतकंच की आपण त्याच्यामध्ये असा फरक करू शकतो की जस्ट रिसेंट पास्ट वाला सेन्स आपल्याला प्रेझेंटची, तर तुम्ही म्हणू शकता कॅन ही कॅन नॉट हॅव स्टोलन द मनी. स्टोलन द मनी. आता इथे समजा तुम्हाला कॅनॉट नसेल वापरायचं, सो तुम्ही नॉर्मल पण म्हणू शकता. देर इज नो चान्स असं पण म्हणू शकतो. देर इज नो चान्स दॅट ही हॅज स्टोलन अ मनी. चान्स नाहीये की त्याने चोरले असतील. सो वेगवेगळ्या रचनेमध्ये पण तुम्ही करू शकता. बट तुम्ही कॅन हॅव किंवा कुड हॅव वापरू शकता. कारण तो तेव्हा तिथे नव्हता. मे नॉट हॅव पण आपण पुन्हा वापरू शकतो.
कदाचित कदाचित. पण मे आणि कॅन मध्ये काय फरक आहे? मे फक्त तुम्ही तुमचा अंदाज बांधता की त्याने कदाचित चोरले नसेल, पण तो तिथे नव्हता ना, म्हणजे तुम्ही कारण देताय. सो कारण देताय तर तुम्हाला कॅन हॅव बोलणं किंवा कुड हॅव बोलणं जास्त बेटर, बिकॉज ही वॉज नॉट देअर. 7वं वाक्य, जेव्हा माझा मुलगा अवघा 4 वर्षाचा होता तेव्हा तो पोहू शकत होता. शीतल, काय मला जेव्हा माझा मुलगा अवघा 4 वर्षाचा होता तेव्हा तो पोहू शकत होता. when my son was 4 years old, that time he could swim. He could It could swim, है ना? सो इथे तुम्ही कुड शकत होतासाठी तुम्ही काय वापरताय? could कुड. आणि इथे तुम्ही भूतकाळ कॅन आहे हॅव ना? वापरला. येस, हे जे आपण मॉडेल बघतोय हे तुम्ही बरोबर वापरताय. इकडे आपलं लक्ष आपण ठेवतोय. रचना तर तुम्ही सगळे बरोबरच करताय. ओके, नंतर तुम्ही कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर पहिलं वाक्याचं मला परत सांगता का जरा? ओके ओके, आपण त्याच्यात करूया. ओके, एकदा झाल्यासाठी वाटते की तुमच्या मनात काय काय डाऊट आहे ते पण तुम्हाला जे आता एक्सप्लेन करत असताना तुम्हाला वाटलं सर मला हे असं वाटतंय, हे तसं वाटतंय, तर तुम्ही सांगा. ओके, आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो का? मी थकलोय. कोण सांगेल? आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो का? मी थकलोय. प्रणव. मिथिलेश. ओके. प्रणव बोलतोय का? प्रणव. सांगू कसं? can we take a मिथिलेश. break? मिथिलेश. Can we take some break? Can we take some break? Okay. I am tired. I'm tired. Okay. I'm tired. I'm exhausted. So can we? So मिथिलेशने इथे आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो साठी कॅनचा वापर केला. बरं, जर आपण पुढचा केला असता तर चाललं असतं का मिथिलेश? हा सर. चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. पुढे थोडा जास्त मोर पोलाइट झाला असता. मोर पोलाइट झाला असता, है ना? Could we take some break? A little break? इट्स ओके, कॅन पण काही रॉंग नाहीये, पण इथे फक्त फरक असा होतो की कॅनने केलाय तर तो थोडासा इनफॉर्मल होतो, कुडने केला तर तो फॉर्मल होतो. ओके, चलो. 9वा, प्रत्येकाने रेड लाईटच्या इथे थांबायला पाहिजे. प्रत्येक शाल्वी. ओके, सम्यकचं म्हणणं आहे की शाल्वी. ओके, येस. आता बघा, शाल्वी हा कॅनवी पेक्षा जास्त पोलाइट होईल आणि शाल्वी मध्ये आपण समोरच्याच सुद्धा मत विचारात घेतो की आता आपण थांबलं पाहिजे का? इट साऊंड शुड. शाल्वी. कुड हा Can we- फक्त कुड हा फक्त Can we use must be, sir? मस्ट बी ना. नो. हे रिक्वेस्ट साठी मस्ट बी नाही होणार. हे तुम्ही फक्त सांगताय की घ्यायलाच पाहिजे का? ओके हा ओके. ब्रेक घ्यायलाच पाहिजे का? सो इथे रिक्वेस्ट वाला सेन्स नाही जात. उलट आपण हे सांगतो की हो. काय गरजच आहे का आपल्याला घेणं? घेतलाच पाहिजे का? नाही घेतला तर चालणार नाही का? सो मस्ट बी टेक अ ब्रेक. I'm talking about red light. I'm ओके talking about- ओके 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 ओके. 9 क्वेश्चन्स. Yes, प्रत्येकाने yes. रेड लाईटच्या इथे थांबायला पाहिजे. Must. ऑफकोर्स, येस, मस्ट मस्ट. राईट राईट. कोण सांगेल? नवीन नवीन स्टुडंट हात वर करा. आपण ओके, पुन्हा आपण प्रत्येकाने रेड लाईटच्या इथे थांबायला पाहिजे. We must stop at the red light. मी कसं येईल? प्रत्येकाने म्हटलंय. आपण नाही, प्रत्येकाने. Everyone, everyone एव्हरीवन मस्ट स्टॉप at the red light. at red light. ओके. जर तू वेळेवर आला असतास तर तू त्याला भेटू शकला असतास. कोण सांगेल? हात वरती करा.
जर तू वेळेवर आला असतास तर तू त्याला भेटू शकला असतास. आपले हे नाही झालंय कंडिशनल सेंटेन्स, पण तरी सुद्धा पुढचं वाक्य जर तुम्हाला समजेलच तर तू त्याला भेटू शकला असतास, हे तर तुम्हाला डेफिनेटली यायला पाहिजे है ना. कुठला मॉडेल वापरायचा, इथे तुम्ही मस्त वापरला. ओके, व्हेरी गुड. आणि इथे तू कॅन वापर. ओके, जर तू वेळेवर आला असतास तर तू त्याला भेटू शकला असतास. कोण सांगेल, बोला. कंडिशनल सेंटेन्स आपले शिकून नाही झालेत, पण जुने स्टुडंट आपले आहेत ज्यांनी रिटर्नची बॅच आपली केलेली आहे. आय होप ते हे वाक्य बोलायला पाहिजे. दोघे तिघे आहेत ज्यांनी रिटर्नची बॅच ऑलरेडी केलेली आहे. वंदना मॅडम आहेत, शीतल आहेत. If you came Ah. on time, If you came on time, if you came on time, okay, then you could meet him. you You could could have meet meet him. him. You could have. You could met- have. Okay, could you have could met him. have meet him or met him. met him. Sorry, Met you could him. have met him. Yes. ओके, आता इथे ग्रॅमॅटिकल एक नॉलेज आहे, तुम्ही कदाचित विसरलात, पण ही थर्ड कंडिशन्स आहे, हायपोथेटिकल. आणि हायपोथेटिकल कंडिशन्स मध्ये आपण इकडे नेहमी Have. परफेक्ट पास्ट वापरतो, सिंपल पास्ट नाही वापरत. जर तू वेळेवर आला असतास, इफ यू हॅड कम If on you time. had come. इफ यू हॅड कम ऑन टाइम, पुढचं तुम्ही बरोबर म्हटलं, तू त्याला भेटू शकला असतास. यू कुड हॅव मेट हिम. Could have. ओके, तू त्याला मदतीसाठी का नाही विचारलंस, तो हो म्हणाला असता. कोण सांगेल? Why? Wait. You student. Okay. नवीन कोणी, तू त्याला मदतीसाठी का नाही विचारलंस. ही लची भाषा आहे, तुम्हाला कळलं असेल. तू त्याला मदतीसाठी का नाही विचारलंस. ओके, वंदना मॅडम, तू त्याला मदतीसाठी का नाही विचारलंस. Why didn't you ask him for help? येस, वाय डिडंट यू आस्क हिम फॉर हेल्प. तो हो म्हणाला असता. He would have ready or You would yes. have, okay, you would have, मग तुम्हाला असं म्हणावं लागेल, he would have been ready. तो तयार झाला असता. हो. बिन बोलावं लागेल ना तुम्हाला. पण जो हो म्हणाला असता असं बोलायचं असेल तर सिम्पली he would have say yes. ओके, शंकर तुम्ही जर माहित ठेव म्हणताय तर मग शक्यता दर्शवताय. हा नॉर्मली इमॅजिन करताय की हा तो म्हणाला असता. माहित ठेव मध्ये नसता पण म्हणाल. 50% चान्सेस आहेत हो म्हणायच्या, 50% चान्सेस आहेत नाही म्हणायच्या. पण वुड हॅव मध्ये तू 50%, 50% तो नाही एक प्रकार असतो. तिथे मध्ये आपण सिम्पली इमॅजिन करतो की हा तो म्हणाला असता, तो हो म्हणाला असता. ते किती टक्के वगैरे नाही, आपण जनरली तो म्हणाला असता. ओके, जसं आपण विल वापरतो, मी येईन, मी किती टक्के येईन वगैरे निश्चित सांगतोय, लाईक दॅट. ही वुड से कुणाल. हाच जो प्रॉब्लेम आहे. आता हे तुम्हाला आता मी सांगत नाही, सेम मराठी अर्थ होतो. तो म्हणाला असता, ही वुड से येस. पण इथे ना दोन गोष्टी असतात, एक पास्ट इमॅजिनेशन आणि प्रेझेंट इमॅजिनेशन. स्वतः ते आपलं झालंय नाही कंडिशनल सेंटेन्स, जेव्हा होतील तेव्हा तुम्हाला हा फरक समजेल की वुड अँड वुड हॅव चा काय फरक आहे बेसिकली. ओके, सो आता तुम्हाला या, हा चालेल, ही वुड हॅव अग्रीड सभ्य कसं म्हणू शकता. तुमच्याकडे जो होकॅब आहे तो तुम्ही युज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.